गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंवर आरोपांचे बॉम्ब डागल्यानंतर संजय राऊतांनी गणेश नाईकांना त्यांच्या पक्षात येण्याची ऑफर दिलेली आहे। भाजपमध्ये राहून शिंदेंविरोधात लढता येणार नसल्याचं म्हणत संजय राऊत यांनी गणेश नाईक यांना खुली ऑफर दिलेली आहे। दरम्यान यानंतर भाजपनं देखील संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केलेला आहे। बघूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। गणेश नाईक यांनी पुन्हा स्वगृही यावं, शिवसेनेत यावं आणि या लढाईचे रणशिंग फुंकावं। विजय गणेश नाईकांचाच होईल। संजय राऊत हे उभाटा गटाला जय महाराष्ट्र करतील आणि काँग्रेसमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वात चाकरी करायला सुरुवात करतील। गणेश नाईक जे बोलले त्यात खोटं बोलले असं मुळीच वाटत नाही। की भारतीय जनता पार्टीने तुमच्या मंत्र्यावर टीका केली चालेल का? तुमच्या उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली तर चालेल का? गणेश नाईक एकनाथ शिंदेंमधला वादाचा धागा पकडत खासदार संजय राऊतांनी गणेश नाईकांना ठाकरेंच्या शिवसेनेत येण्याची थेट ऑफर दिली आहे। भाजपात राहून गणेश नाईकांना एकनाथ शिंदेंविरोधात लढता येणार नाही आणि त्यामुळे स्वगृही परतावं अशी ऑफर संजय राऊत यांच्याकडून गणेश नाईकांना देण्यात आली आहे। गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमधलं राजकीय वैर लपून राहिलेलं नाहीये। नाईक वारंवार एकनाथ शिंदेंचा समाचार घेताना दिसतात। दरम्यान याच मुद्द्यावरून संजय राऊतांनी आता नाईकांना ऑफर दिली आहे। माझा गणेश नाईक यांना एक प्रेमाचा सल्ला आहे। भारतीय जनता पक्षात राहून तुम्हाला या प्रवृत्तीशी लढता येणार नाही, कारण या प्रवृत्तीला छुपा पाठिंबा शेवटी फडणवीस आणि अमित शहाचा आहे। भारतीय जनता पक्षाबरोबर राहून तुमची ही लढाई ही टोकाला जाणार नाही। त्याच्यामुळे गणेश नाईक यांनी पुन्हा स्वगृही यावं, शिवसेनेत यावं आणि या लढाईचे रणशिंग फुंकावं। विजय गणेश नाईकांचाच होईल। गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमधला संघर्ष नवा नाही। ठाणे आणि नवी मुंबईमधील भ्रष्टाचार, ठाण्यामधील सत्ताधाऱ्यांच्या आरेरावीवरून नाईक आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चांगली जुंपल्याचं पाहायला मिळालं। नाईकांनी केलेल्या टीकेनंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत नाईकांचे वाभाडे काढले। दरम्यान यानंतर राऊतांनी गणेश नाईकांना थेट भाजप सोडण्याचा सल्ला दिलाय। यावर भाजप नेत्यांनी देखील राऊतांवर टीकास्त्र डागलाय। ज्या पद्धतीने गणेश नाईकांना आरोप करतात एकनाथ शिंदेवर, त्या पद्धतीने संजय राऊत गणेश नाईकांना म्हणतात की तुम्ही स्वगृही आलात तर परत ते फायदा होईल। महाराष्ट्राच्या राजकारणातल्या विदूषकावरती प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता मला वाटत नाही। राहुल गांधी आणि संजय राऊत यांची दिल्लीमध्ये सविस्तर चर्चा देखील झाली। येणाऱ्या काळात राज्यसभेची मुदत संपल्याबरोबर संजय राऊत हे उभाटा गटाला जय महाराष्ट्र करतील आणि काँग्रेसमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वात चाकरी करायला सुरुवात करतील आणि त्याची सुरुवात काल सामनामध्ये अग्रलेख लिहून उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे यांना सल्ला देऊन संजय राऊतांनी केली। गणेश नाईक आणि शिंदेंमधल्या वादावरून ठाकरेंचे नेते अंबादास दानवे यांनी ही खोचक टोला लगावलाय। पाणी अडवा पाणी जिरवा योजनेप्रमाणे सत्ताधारी एकमेकांची जिरवतायत अशी टीका दानवेंनी केली आहे। तसंच गणेश नाईक खरं बोलत असल्याचं म्हणत दानवेंनी शिंदेंवर ही टीकास्त्र डागलंय। आपल्याकडे एक ग्रामीण भागात योजना आहे ना, पाणी अडवा पाणी जिरवा, तसं यांचं एकमेकांची अडवायची आणि एकमेकांची जिरवायची चालू आहे। पण गणेश नाईक जे बोलले त्यात खोटं बोलले असं मुळीच वाटत नाही। ठीक आहे, ते भारतीय जनता पार्टीचे नेते असतील, परंतु त्यांची जी भूमिका आहे ती सत्य भूमिका आहे असं मला तरी वाटतं। गणेश नाईकांनी वेळोवेळी एकनाथ शिंदेना शिंगावर घेतलंय। नाईकांनी एकनाथ शिंदेना थेट आव्हानही दिली आहे। शिंदे महायुतीत असतानाही नाईकांनी त्यांना कधी ढील दिली नाही। त्यामुळे नाईक आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नेहमीच टोकाची लढाई पाहायला मिळाली। नवी मुंबई महापालिका प्रशासनानं शाळा, उद्यानं आणि सामाजिक विकासासाठी सिडकोकडे भूखंड मागितले होते, मात्र दलालांनी ते भूखंड नगरविकास खात्याच्या मदतीनं बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप नाईकांनी केला होता। दरम्यान यानंतर शिंदेंनी देखील नाईकांवर पलटवार केलाय। करता, बागे करता, एखाद्या शाळेकरता, रुग्णालयाकरता ते पण दिले गेले नाहीत। ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालांनी घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला। कल्याण लोकसभेमध्ये देखील जे आहे एक खासदाराला माझी करून टाकेन आणि एकही महानगरपालिका जी आहे ती निवडून येऊन देणार नाही। आता त्यांना थोडंसं मी जसं म्हणतो की वयाप्रमाणे
काही आजार जे आहेत ते होत असतात. तर वयाप्रमाणे परिणाम जो आहे हा नक्कीच त्यांच्यावरती होत चाललाय. कारण की हे कॉन्फिडेंटली का बोलू शकतो मी, कारण की मी स्वतः एक डॉक्टर आहे. त्यांची डायग्नोसिस मला वाटतं त्यांना स्मृतिभ्रंश, ज्याला इंग्लिशमध्ये डिमेन्शिया असं म्हणतात, त्याच्यामध्ये माणूस विसरतो, मागे झालेल्या इतिहासामध्ये झालेल्या गोष्टी विसरतो, तो थोडा चिडचिड करतो, त्याच्यानंतर त्याची दिशाभूल जी आहे ती लगेच होऊ शकते. या भस्मासुरांनी 10 वर्ष महाराष्ट्राला लुटलं, यांची जागा जेलमध्ये असल्याची नाईकांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली. पक्षाने मला फक्त मोकळीक दिली पाहिजे, यांचं अस्तित्व संपवून टाकेन असा इशाराही शिंदेंना दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली, पण कमवलेलं टिकवता आलं पाहिजे. तुम्ही उन्माद करणार असाल तर तो काढण्याची माझ्याकडे ताकद आहे. माझे हात आणि मन दोन्ही साफ आहे, पण तुमचे हात भ्रष्टाचाराने भरलेले आहेत, अशा टीका आतापर्यंत अनेकदा केल्या. गणेश नाईकांच्या शिंदेंविरोधातील भूमिकेनंतर शिवसेना नेते देखील चांगलेच आक्रमक झाले. नाईकांनी शिंदेंच्या खात्यावर टीका केल्यानंतर निलेश राणेंनी नाईकांच्या वन खात्याच्या कारभारावर बोट ठेवलाय. वनच राहिली नाही तर वनमंत्री काय कामाचे असा टोला निलेश राणेंनी लगावला. दरम्यान त्यांच्या टीकेला केळकरांनी प्रत्युत्तर दिलंय. वनच राहिली नाही तर हे वनमंत्री काय कामाचे? त्यांनी काहीतरी कामं करून दाखवा. स्वतःला एक तर खातं मिळालंय, ह्यांना जी खाती मिळतात त्या खात्याचं वाटोळ होतं. मागे पण एक्साईज खातं यांच्याकडे होतं. एक्साईजमध्ये ते काय दारूचे लायसन्स देण्यामध्ये झोलझाल केले, तिकडे सरकारचं इन्कम कुठेतरी नुकसान केलं. आता परत वन खात्यामध्ये तेच करतायत. याच्यामध्ये युतीमध्ये आपल्याच निरनिराळ्या मंत्र्यांवर अशा प्रकारे टीका करणं हे देखील मला काही बरोबर वाटत नाही. मग हेच होत राहील की भारतीय जनता पार्टीने तुमच्या मंत्र्यावर टीका केली चालेल का? तुमच्या उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली तर चालेल का? त्यांच्या विभागाच्या संबंधी निरनिराळ्या प्रकारे माध्यमांशी बोललं तर चालेल का? एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातला वाद काही नवा नाहीये. गणेश नाईक नेहमीच एकनाथ शिंदेंवर आरोप करतात, मात्र त्या आरोपांचं पुढे काहीही होत नाही. त्यामुळेच संजय राऊतांनी आता गणेश नाईकांनी शिवसेनेत यावं अशी ऑफर दिली आहे. भाजपला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदेंविरोधात लढण्याचा सल्ला राऊतांनी दिला. त्यामुळे राऊतांच्या ऑफरवर गणेश नाईक कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.